हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपला फ्री आरी वर्कचा डे 13 आहे. इथे आपण काल सिक्वेन्स म्हणजे टिकलीचं कशी फिक्स करायची ते बघितली होती एक डिझाईन. आता आपण टिकली आणि हा जरदोशीचा धागा याच्याने कशी डिझाईन करता येईल हे बघूयात. एक सिक्वेन्सची डिझाईन आणि एक 2 mm च्या बीड्सची पण आपण एक जरदोशीचा थ्रेड यूज करून डिझाईन बघूयात. इथे अशी एंड नॉट देऊन टाकायची आहे. अशी एंड नॉट दिली आहे. आता हा जरी थ्रेड खाली जाईल. आता हा असाच 2 बोटांमध्ये पकडायचा आहे. याची एंड नॉट अशी ह्या मधल्या बोटात पकडायची आहे आणि हे असं, आणि हा वरचा थ्रेड आपल्या निडलने वरती येणार. आता हे बघा, इथे काय करायचं, चेन स्टिच करायची. चेन स्टिच करता करता मध्ये मध्ये आपल्याला सिक्वेन्स ॲड करत जायचं आहे. तर इथे आपण सिक्वेन्स जिथे लावायची आहे तिथे एक तर परफेक्ट मेजरमेंटने असे पॉईंट पण काढू शकतो, किंवा चेन स्टिच आपण ह्या मोजून, समजा इथे आता मी इथे 5 चेन स्टिच केल्या, मग एक सिक्वेन्स लावली, परत एक 5 चेन स्टिच केल्या, परत एक सिक्वेन्स लावली, असं तुम्ही प्रॉपर पण करू शकता. किंवा आता हे 3 आणि 4 झाल्यात. इथे एक मी आता सिक्वेन्स लावते. हे असं आपण सिल्क थ्रेडने पण करू शकतो. आता मी इथे माझ्या अंदाजाने बरोबर गॅप बघून करते. हे असं आपण स्लीव्जला, ही अशी आपण स्लीव्जला सुद्धा डिझाईन करू शकतो. खूप छान दिसते. पण जेव्हा आपण स्लीव्जला वरतून स्टार्ट करतो ना, तेव्हा पहिले हे थ्रेडने सुरू करायचं, कारण इथून डायरेक्ट टिकली किंवा बीड्स लावले ना, तर जेव्हा आपण स्लीव्ज शिवतो त्याच्यात ते शिलाईमध्ये येण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्याने निडल तुटते. म्हणून पहिले चेन स्टिच घ्यायचे आणि मग जे काय आपलं मटेरियल असेल, सिक्वेन्स किंवा मोती, बीड्स असो, ते नंतर घ्यायचे. असं प्रॉपर गॅप घ्यायचा, गॅप घेऊन आपली सिक्वेन्स लावायची, म्हणजे एकदम छान आणि फिनिशिंग खूप सुंदर येते. आपण इथे जरी थ्रेड यूज करून करत आहे, तसं आपण सिल्क थ्रेड करून पण खूप छान दिसते. मी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलेला आहे सिल्क थ्रेड यूज करून. बघा, इथे आता लास्टला एंड नॉट द्यायची.
हे बघा किती सुंदर डिझाईन दिसत आहे. तसंच आता आपण 2 mm चे बीड्स डिझाईन बघूयात. हे बघा आता इथे मी 2 mm चे बीड्स घेतलेले आहे. आता इथे आपण इथे पण असंच एक एक बीड्स टाकून डिझाईन करूयात. ॲट अ टाईम आपण 2-2 3-3 पण बीड्स टाकू शकतो. जसे लागेल तसे आपण डिझाईन करू शकतो. हे बघा इथे आता आपण पॉईंट करून घेऊया. हे बघा इथे आता मी पॉईंटची मार्किंग केली आहे. आता त्यानुसार आपण इथे पण तसंच करायची, आपली चेन स्टिच टाकायची. आपण सिल्क थ्रेडने यामुळे टाकत आहे की सिल्क थ्रेडला थोडी शायनिंग असते. हे सॉरी सिल्क थ्रेड नाही, जरीच्या थ्रेडनी टाकत आहे आपण. सिल्क थ्रेडनी पण येते, सिल्क थ्रेडनी पण खूप छान दिसतं, पण आता आपण सध्या जरीच्या थ्रेडनी करत आहे. आणि चेन स्टिच पण ही प्रॉपर एकसारखी करायची, काही लहान काही मोठी अशी करायची नाही, जेणेकरून त्याच्याने फिनिशिंग दिसत नाही. एकसारखी घ्यायची. त्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते, पण प्रॅक्टिस केली की येऊन जाते. तुम्ही जास्त काही छोटी काही मोठी असं घेत असाल तर त्याच्याने फिनिशिंग दिसत नाही. थोडं फिनिशिंगमध्ये काम करायचं, कारण कस्टमरला पण फिनिशिंगच आवडत असते. हे बघा इथे एक एक बीड्स मी ॲड करते. इथे आपण जिथे आपण एक एक बीड्स लावतो आहे तिथे ॲट अ टाईम आपण 2-2 3-3 बीड्स पण लावून चेन स्टिचची डिझाईन करू शकतो. ते पण फार सुंदर दिसते. मी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला मी ते पण टाकलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. हे सिंपल आपल्या स्लीव्जची डिझाईन तयार होते. इथे आता एंड नॉट द्यायची. बघा किती सुंदर डिझाईन दिसते. जरीचा थ्रेड थोडा जाड असल्यामुळे तो सुईमध्ये अटकत आहे. हे बघा एंड नॉट एकदम पॅक बसली आपली. तशीच तुम्ही पण एंड नॉट द्यायची, जेणेकरून एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसतं. आणि किती छान दिसत आहे बघा आपलं सिंपल अँड सोबर. हे आपण स्लीव्जला डिझाईन करू शकतो. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक फॉर द वॉचिंग.